हाय सभी यूट्यूब फॅमिली, नमस्कार। बघा, मी व्हिडिओ बनवते, चांगले व्हिडिओ बनवते, चांगलं मी काम करते। लाईव्हला मी पण जाते, पण लाईव्हला मला घाणेरडे कमेंट यायला लागले म्हणून मी लाईव्ह बंद केला। काल पण आलेच नाही आणि आता परत लाईव्हला येणार नाही। भले मला थोडा वॉच टाईम व्हायला माझा वेळ लागला तरी चालेल, पण मी लाईव्हला येणार नाही। घाणेरडी कमेंट करतात, काहीही बोलतात, कितीही चांगलं काम केलं तरीसुद्धा लोक नावं ठेवतात, कारण आम्ही कधी असले शब्द ऐकलेले नाहीत आणि ते सुद्धा ऐकण्याची मनस्थिती नसते माणसाची। त्या परिस्थितीतून तो माणूस गेलेला असतो, त्याला त्या परिस्थितीची जाणीव असते। ज्यावेळेस कसंही असू देत, त्या कालावधीमध्ये त्याचं हौस मौस मज्जा काही झालेली नसते, भावना झालेल्या नसतात, म्हणून तो यूट्यूबच्या मार्फत आपली भावना, आपली कला हा सादर करत असतो। मग सादर करत असताना तुमच्यासारखे जर सबस्क्रायबर आम्हाला जर वाईट कमेंट करत असतील तर ते कसं वाटत असेल? योग्य वाटतं का? नाही योग्य वाटत। पण योग्य कधी वाटेल? जेव्हा तुम्ही चांगली कमेंट कराल, चांगले प्रोत्साहित कराल, हां तू कर, तुला चांगलं वाटतंय कर, पण त्याचा जर तुम्ही पाय मोडत असाल तर ते योग्य नाही। ते योग्य नाही, कारण त्यामागे सुद्धा कारण आहे। समजा माझ्यासारख्या एखाद्या मुलीची किंवा एखाद्या महिलेची इच्छा राहिली आहे की तिला कलागुण सादर करण्याला संधीच मिळाली नाही, काय तिला कलागुण सादर करण्यासाठी संधी मिळालीच नाही, म्हणून तिने यूट्यूब जॉईन केला आणि यूट्यूबवर सगळेजण काम करतात, सगळेजण काम करतात। 2 वर्षाच्या मुलापासून ते अगदी 70-80 वर्षाच्या वयापर्यंत सगळेजण काम करतात। असा कोणाचा अपमान करू नका, कोणाला दुखवू नका, कोणाच्या भावना दुखवू नका, कारण त्याच्या भावना मुळातच मेलेल्या असतात, तर त्याला भावना काय कळणार? म्हणजे मनाची स्थिती काय कळणार? तर ती मनाची स्थिती जाणून घेण्यासाठी तुम्ही व्हिडिओ बघा, सबस्क्रायबर करा, लाईक करा, कमेंट करा आणि कमेंटमध्ये त्याला प्रोत्साहित करा। सुपर, सुंदर, बहुत खूप, एकदम बेस्ट असं जर तुम्ही लिहिलं तर त्या माणसाला, समोरचा जो कोण कलाकार असेल, तर त्याला त्याची योग्यता चांगली आणखीन सादर करता येईल। असं जर तुम्ही त्याला वाटेल तशी कमेंट केली, वाटेल तसं त्याला बोललात, तर त्याला कसं वाटत असेल हो सांगा बरं? तर प्लीज कोणीही अशी कमेंट करू नका की जेणेकरून त्या माणसाचं मन दुखवेल। त्या माणसाची जीव उत्स्फूर्त आहे आणि तो तयार आहे कला सादर करण्यासाठी, तर त्याचे पाय मोडू नका, त्याचे पाय मोडू नका। त्याला सहारा द्या, त्याला पुढे जाण्यासाठी मदत करा, त्याच्या पाठीशी उभे राहा। जा, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत। लाईक करा, कमेंट करा, छानपैकी सबस्क्रायबर करा आणि सगळ्यांना मदत करा। पण सगळ्यांना, ज्यांना कमेंट तुम्ही घाणेरडी करता ना, ती योग्य नाही, एवढंच मला बोलायचं आहे। थँक्यू सो मच।